खोपोली नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमध्ये मनमानी आणि अनागोंदी कारभार होतोय असा आरोप करत आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव डॉक्टर रियाज पठाण यांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केलंय आणि या कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप करत त्यांनी कारवाईची सुद्धा मागणी केली आहे। डॉक्टर रियाज पठाण आहे। आम्ही आम आदमी पार्टीतर्फे माझ्या सर्व सहकाऱ्यांसमोर आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहोत। खोपोली शहरातील 96 कोटी रुपयाची जी मलनिस्सारण योजनेचा पहिला टप्पा जो करण्यात येत आहे त्या योजनेमध्ये प्रचंड प्रमाणात आर्थिक अनियमितता आहे। प्रशासनाकडून त्याच्यामध्ये दुर्लक्ष करण्यात आलेले आहे। सदर योजनेमध्ये जो ठेकेदार आहे त्याने 400 दिवसांचा विलंब केला आहे। तिथं प्रचंड दिवसांचा विलंब करून सुद्धा त्याला 1 रुपयाचा दंड न करता त्याला एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। त्याला 4.81 कोटी रुपयाचा दंड होतो नियमाप्रमाणे, परंतु 1 रुपयाचा दंड नगर परिषदेने केलेला नाही आहे। त्याच्यावर तो दंड लावण्यात यावा। तसेच सदर योजनेमध्ये जे काम करण्यात येत आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम आहे। त्याची चौकशी करण्यात यावी, त्याचा टेक्निकल ऑडिट करण्यात यावा। कारण ते जे चेंबर्स वगैरे बनवत आहेत त्याला व्यवस्थित क्युरिंग करत नाही आहे, त्याची व्यवस्थित एक बनवलेले त्या चेंबर्सला पाणीसुद्धा मारत नाही आहे। त्याचप्रमाणे सोलिंग PCC गटरला करत नाही आहे। ते सर्व व्यवस्थित करण्यात यावं, त्याचा टेक्निकल ऑडिट करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। नागरिकांच्या कराचे 96 कोटी रुपये हे बुडणार आहेत आणि सदर योजना ही पूर्णतः अपयशी होणार आहेत अशी आम्हाला दाट शंका आहे। त्यासाठी नगर परिषदेने ही योजना ताबडतोब थांबवावी आणि नागरिकांच्या पैशांचं संरक्षण करण्याकरिता आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। हा जो सर्व गोंधळ आहे ना, हा प्रशासनिक काळामध्ये जो अनागोंदी कारभार झालेला आहे त्यामुळे झालेला आहे। सदर योजना सुरू होऊन ही 3 वर्ष झालेले आहेत, तरीसुद्धा शहरामधले जे मुख्य प्राधिकरण आहेत MSRDC असेल, PWD असेल, रेल्वे असेल, ह्या भागामध्ये ह्या योजनेचे जे काम होणार आहे त्या प्राधिकरणांची यांनी परवानगीच घेतलेली नाही आहे। हे खूप जास्त शॉकिंग आहे आमच्यासाठी। आज 3 वर्ष झाले तुम्ही योजना तुमची चालू आहे आणि एवढी मोठी योजना आहे तरी अजून तुमच्याकडे परवानग्याच नाही आहे। तुम्ही फक्त वार्डरमध्ये काम करत आहेत, पण जेव्हा तुम्हाला तो STP प्लांट असेल किंवा तुमचा सक्शन पंप असेल तिथपर्यंत जेव्हापर्यंत ही योजनेचे पाईप जोडणार नाही तेव्हापर्यंत ही योजना चालूच होऊ शकत नाही। तर तुम्ही ही योजना तुम्हाला पूर्ण अंमलात येऊ शकणार नाही आहे। योजना पूर्णतः अपयशी होणार आहे आणि तुम्ही नागरिकांचे पैसे बुडवणार आहात। तर ते बुडवणारे पैसे ते थांबवण्यासाठी आज आम आदमी पार्टीने एवढं मोठं आंदोलन उभारलेलं आहे आणि हे सगळे घोळ हे प्रशासनिक काळामध्ये झालेले आहेत। असे बरेच भ्रष्टाचार प्रशासनिक काळामध्ये झालेले आहे। आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांचाही खुलासा करणार आहोत। खोपोली शहरातील इंदिरा गांधी चौक येथे मागील 5 वर्षापासून कस्तुरचंदजी राठोड यांच्या घराच्या मागच्या बाजूला भागामध्ये गटार बनवण्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत। 5 वर्ष झाले, 2 अधिकारी बदलले, तरीसुद्धा ती गटार अजून बनवण्यात आलेली आहे। आता जेव्हा कस्तुरचंदजी राठोड यांनी जेव्हा अर्धनग्न आंदोलन नगर परिषदेमध्ये केलं त्यानंतर त्यांनी 2 वेळा ते टेंडर फ्लोट केलं, पण जगातील हा 9वा आश्चर्य आहे का एकही ठेकेदार सदर टेंडर उचलत नाही आहे। तिथं काही गुंडांची दहशत आहे का किंवा कोणत्या नेत्याची दहशत आहे का कोणी ठेकेदार तो टेंडर घेत नाही आहे, हे आम्हाला खूप आश्चर्यकारक आहे आणि हे सुद्धा आम्हाला शॉकिंग आहे का कोणता ठेकेदार टेंडर घेत नाही आहे खोपोली नगर परिषदेमध्ये आणि नगर परिषद गटार बनवण्यासाठी हजार बहाणे करत आहे। त्यामुळे आज एक 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आज इथे उपोषणाला बसण्याची वेळ येत आहे आणि जर आज ह्या गटारीचं काम झाले नाही तर आम्हाला आमचं पुढचा निर्णय हा एकदम घातक असा निर्णय पुढचा घ्यावा लागेल।